थँक्यू. गणेश केसरकर यांचा आवाज तुम्ही ऐकाल. मॅचला सुरुवात होते रामवर्धने कापडे आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर एरंडवाडी मुरा बॅटिंगसाठी मैदानामध्ये एरंडवाडी मुरा संघाची सलामीचे फलंदाज शैलेश आणि सुशील हे दाखल झालेत. तर गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय ओमकार सकपाळ. टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम या गोलंदाजाने अक्षरशः गाजवला आपल्या गोलंदाजीच्या बळावरती आणि कित्येक स्पर्धा त्या रामवर्धनी कापडे टीमने ओमकार सपकाळ, ओमकार शेलार आणि अरविंद पासवान आणि त्यांच्या जोडीला अनेक खेळाडू युवाकडून घेऊन त्या संघाने टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामामध्ये बऱ्याच स्पर्धा जिंकल्या. तो संघ मैदानाच्या आतमध्ये नवीन जर्सीमध्ये शैलेशदादा कोळसकर यांनी दिलेली ही जर्सी आणि ती जर्सी परिधान करून मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. रामवर्धनी कापडे, रुपेशदादा सकपाळ या संघाचे पाठीराखे ते देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. पुढचा बॉल ओमकारचा, हा बॉल लेग स्टिकच्या बाहेर पिचिंग केलाय. पंचांनी सांगितलंय की हा व्हाईट बॉल आहे, परंतु एक सिंगल आणखीन एक मिळाली. व्हाईट प्लस एक अशा 2 धावा धाव फलकावरती जोडल्या जातील. 3 धावा. त्याला थोडस स्पीडअप घ्या, फास्ट क्रिकेट खेळा, कारण बऱ्याच मॅचेस कव्हर करायच्या. 16 संघ एका दिवसामध्ये आणि ते पण 4-4 ओव्हरच्या मॅचेस. अजूनही बऱ्याच मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत आणि लवकरात लवकर तुमचं सहकार्य असणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. त्याची नोंद घ्या. पुढचा बॉल ओमकारचा, हा बॉल खाली राहिला प्रचंड वेगाने. गुडले स्पॉट वरतून चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या दिशेने. डॉट बॉल जो पाहायला मिळतोय. धावसंख्या तुम्हाला उभी करावी लागेल, मोठी धावसंख्या बनवावी लागेल. एरंडवाडी मुरा हा संघ देखील जर पाहिला तर चांगले खेळाडू त्या संघामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांना चांगला खेळ प्रदर्शित करावा लागेल. एका चांगल्या संघासमोर खेळत आहे, चांगले गोलंदाज, चांगले बॅटर्स त्यांच्या समोर तुम्हाला क्रिकेट खेळायचंय आणि ते चांगल्या दर्जाचं खेळायचंय. फॅटची टॉप आहे, चेंडू हवेत आहे, चेंडू मागे येतोय, तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळेल, एकच धाव मिळेल. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाताना पाहायला मिळतोय. 4 या आकड्यावरती 4 धावा धाव फलकावरती ज्या आहेत. जीटीसी वाहिनीवरतीचे प्रेक्षक जोडले त्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत त्या स्पर्धेच्या माध्यमातून. 84 प्रेक्षक मात्र जोडलेत आपल्या वाहिनीला आणि ही स्पर्धा पाहतायत. तर सर्वांचं हार्दिक स्वागत शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेले यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल ओमकारचा, हा चेंडू ऑफ स्टिक्सच्या बाहेर टाकलाय. पंचांनी दोन्ही समांतर केलेत, व्हाईट बॉल घोषित केलाय. अवांतर स्वरूपाची धाव धाव फलकावरती जोडली जाते. त्या संघामध्ये प्रतीकला देखील तुम्ही पाहता. या संघामध्ये देखील जर पाहिलं तर अनेक खेळाडू आहेत जे मात्र चांगला परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून दिलाय आपल्या टीमसाठी. हा बॉल देखील प्रचंड वेगाने टाकलाय, खाली राहिलाय. पुन्हा एकदा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी ओमकार सकपाळची पाहायला मिळते आणि डॉट आलाय. एरंडवाडी मुरा विरुद्ध श्री रामवर्धनी कापडे अशी चालू असलेली मॅच आपण पाहतोय. हा फटका अलॉंग विथ द कार्पेट खेळलाय. लॉंगॉन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक बंटी शेलार अधिक वेगाने चेंडूवरती येईल. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी, केवळ धाव मिळेल ती एक. 6 धावा धाव फलकावरती आहेत. शैलेश आणि सुशील यांना आक्रमक सुरुवात करावी लागेल आणि सुरुवात चांगली करून द्यावी लागेल टीमला आणि ती क्षमता दोघांकडे देखील आहे, परंतु फटके खेळावे लागेल. एक मोठी धावसंख्या उभी करावी लागेल, कारण चांगले बॅट्समन रामवर्धनी कापड टीम मध्ये देखील आहेत. मोठा फटका आलाय ऑन साइडला, चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे परंतु चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. वा, बॉल तर अडवला गेलाय आणि किमनळे यांचं देखील सन्मानित केलं जाते, कारण या स्पर्धेमध्ये एकच धाव आहे. किरण आयरे यांच्या शुभ हस्ते किमनळे संघाचे रुपेश दादा हे देखील नाजिम तिवडेकर हे देखील मात्र रामवर्धनी कापडे संघासाठी नेहमीच त्यांचा देखील पाठिंबा असतो आणि ते देखील गावावरतून मॅच पाहतायत. त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत. अनेक प्रेक्षक गावावरतून मॅच पाहतायत. राजा घाडगेचे फटके आपण सकाळच्या सत्रामध्ये पाहिले आणि ऋषार्ट्स यांनी लगेचच ते षटकार, मात्र जी क्लिप बनवली गेली ती व्हिडिओ देखील व्हायरल झाली आहे इंस्टाग्राम पेजला. नक्कीच ऋषार्ट्सच्या पेजला तुम्ही सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा आणि आपल्या तालुक्यातील कोतवाल गावचा
म्हणजेच ऋषी पांडुरंग जाधव या प्रेक्षक आणि हा चाहता क्रिकेटचा चाहता मात्र प्रत्येकाच्या व्हिडिओ लगेचच तो बनवतोय. त्याला सपोर्ट करा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 7 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती जर पाहिलं तर आशिष हा गोलंदाज येताना पाहायला मिळेल. आशिष आलेत गोलंदाजी मार्कवरती. पाहूया आशिष कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. कमी धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. रामवर्धन कापडे संघाच्या गोलंदाजासाठी खास प्राईज आले. गावावरतून प्राईज आले. पद्मनाभ सकपाळ आणि सूरज चव्हाण या दोघांकडून देखील प्रत्येक विकेटला हॅट्रिकला हॅट्रिकला 200-200 रुपयाचे कॅश प्राईज आले. गावावरून काय खास मॅच पाहतायत. पद्मनाभ सकपाळ देखील सूरज चव्हाण असतील आणि त्या जोडीला जर पाहिलं तर नाजिम देखील आपल्या टीमच्या आपल्या गावाची मॅच नक्की प्रत्येक जण पाहत असतो आणि त्यापैकी हे देखील आज सडवली टीमला देखील आपण पाहणार आहोत. बऱ्याच दिवसानंतर शिरभैरवनाथ सडवली संघ खेळताना पाहायला मिळेल. भैरवनाथ क्रीडा मंडळ देवळे आज वेगळ्या खेळाडूंशी निशी मैदानामध्ये उतरणार आहे. नवीन संघ तयार केलाय आणि नवीन संघ आज मैदानात दाखल होईल. भैरवनाथ देवळे गोवेले टीम देखील मागील 2 हप्त्यापूर्वी चॅम्पियन झाली होती. बोरज ब्लास्टर देखील आहे आणि पळशील देखील टीम आज आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल हा बॉल चांगला आहे. गुड लेन स्पॉट वरती टप्पा. हाईटचा पुरेपूर वापर मात्र नक्कीच गोलंदाज करताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल. धावसंख्येला आखर द्यावा लागेल. धावसंख्येचा ग्राफ जो मात्र वरती घेऊन जावा लागेल दोन्ही बॅटर्सला. चला थोडीशी घाई करा. स्पीडअप करायचे विनंती असेल. पुढचा बॉल पुढे सरसावत खेळायचा होता. हा बॉल देखील खाली राहिला. आता या अगोदरचा बॉल थोडासा उसळी जास्त घेतली होती. हा बॉल खाली राहिला. ही खासियत या गोलंदाजाची आपल्याला पाहायला मिळते. खेळपट्टीवरती तो मात्र चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळतोय. आणखीन एक डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावली आहे 7 वरती. धावा बनवाव्या लागतील. लो स्कोरिंग जर पाहिलं तर 26 धावामध्ये रोखलं होतं बोरवल्या टीमने आणि बोरवल्या टीमने मागील मॅच मध्ये जे काही परफॉर्मन्स केला स्वराजने देखील आणि सुनील तेकर तसेच रोहित पाटील चांगला स्टार्ट. हा बॉल देखील कट करायचं होतं परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क मात्र होऊ देत नाहीये गोलंदाज आशिष. 3 लगातारचे बॉल डॉट टाकलेत. पुढचा बॉल हा चौथा बॉल देखील डॉट आलाय. 5 लगातारचा डॉट आलाय. डॉट बॉलची संख्या या ठिकाणी वाढते परंतु धावसंख्या मात्र वाढत नाहीये. केवळ 7 धावा धावफलकावरती आहेत. या स्पर्धेतील मेडन ओव्हर पाहायला मिळेल का? मेडन ओव्हर म्हटलं की राधे आठवतो आम्हाला. कारण गोबेले टीमचा हा खेळाडू त्याने दिव्याच्या खाडी मैदानात त्याचे मेडन षटक आपण पाहिलं. मेडन ओव्हर टाकली होती आणि बोरावळ्याच्या मॅच मध्ये ओमकारने. परंतु या मॅच मध्ये मेडन ओव्हर पाहायला मिळेल का? 4 चेंडू तर डॉट आलेत. हा 5वा देखील आलाय. वा अफलातून गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजी करतोय. पहिली मेडन ओव्हर या षटकातील पाहायला मिळेल का? 5 चेंडू लगातारचे डॉट 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 पाहायला मिळत आहेत. 7 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल हा कट केलाय. चेंडू हवेत आहे. मेडन ओव्हर देखील होऊ शकते आणि विकेट देखील मिळाली असती परंतु झेल सुटला. दुहेरीचा प्रयत्न विकेट धावबाच्या रूपात आली
परंतु एक धाव आली आहे. चांगली गोलंदाजी या गोलंदाजाने केली आहे. आशिषने केवळ एक धाव आपल्या या षटकात खर्च केली आहे. या षटकासाठी आशिषच्या जी काही गोलंदाजी त्यांनी केली आहे, या षटकासाठी रुपेश दादा यांच्याकडून ₹500 कॅश प्राइज आलंय. स्क्रीनवरती ऍक्शन रिप्ले पहिला बॉल देखील जर पाहिला तर चांगल्या पद्धतीने दुसरा बॉल खाली राहिला. हा तिसरा बॉल देखील त्याच टप्प्यावरती चांगली गोलंदाजी. चौथा बॉल देखील हा खाली राहिला. अशा पद्धतीची गोलंदाजी त्यांनी केली आहे. आणि हा पाचवा बॉल नाकाजवळून यष्टीरक्षकाच्या दिशेने आणि 6व्या बॉलवरती आली सिंगल. म्हणजे असे 5 बॉल लगातारचे डॉट टाकले गेले. ते मात्र दाखवले ऍक्शन रिप्ले मध्ये जीटीसी वाहिनीवरती. आता प्रतीकाला आणखीन एक उंचपुरा गोलंदाज. प्रतीक गोलंदाजी मार्क वरती. धावसंख्या 8 वरती आहे. 8 वरती एक खेळाडू बाद झालाय मैदानामध्ये. चेतन आलाय. आता चेतनला कामगिरी करावी लागेल. चेतनकडे देखील क्षमता आहे. हा बॉल उचली घेणारा पंचांनी दुनिया समांतर केलेत. गोलंदाजाला दंडित केले. व्हाईट बॉल. धावसंख्या 9 वरती जाऊन पोहोचले. 9 धावा धाव फलकावरती. धावसंख्येचा आलेख वाढवावा लागेल दोन्ही बॅटर्सला, चेतनला देखील आणि जर पाहिलं तर शैलेशला देखील. शैलेश आणि चेतन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकांची मॅच आहे आणि हे तिसरं षटक आहे. तिसऱ्या षटकात आणि चौथ्या षटकात तुम्हाला हाणामारी करावी लागेल. मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेले शिवशक्ती चषक 2024 पर्व दुसरा आपण पाहतोय. आणि या आजच्या दिवसामध्ये एक दिवसीय ही स्पर्धा सर्व पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि संपूर्ण गोवेली ग्रामस्थ देखील सकाळपासून या ठिकाणी उपस्थित आहेत. या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि आपल्या गावाची स्पर्धा आपल्या गावाने ठेवलेला हा मोठा कार्यक्रम कशा पद्धतीने पार पडत आहे त्यासाठी सर्वांचं सहकार्य मात्र लाभलंय. फटका बसलाय. चेंडूने उंची घेतली आहे. झेल आहे होऊ शकतो का पाहावं लागेल. अरविंद आला त्या ठिकाणी परंतु थोडासा बॉल लांब पडला. दुहेरीचा प्रयत्न केला गेला आणि दुसरी धाव देखील होताना पाहायला मिळते. 2 धावा आल्या दुहेरीच्या मदतीने धावसंख्या पुढे गेली. त्यानंतरची मॅच सेमीफायनल नंबर 1 लंगोटी मित्रमंडळ करंजे विरुद्ध सिद्धिविनायक बोरावळे. हा बॉल सोडून दिलाय लेग स्टंपच्या बाहेर. परंतु पंचांनी ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल कळवला. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील. सॉरी सॉरी 2+9 अशा 3 धावा. बिमरचा हा नो बॉल पंचांनी घोषित केलाय. 3 धावा मिळाल्या. 3 धावांनी धावफलक पुढे गेला. एक्स्ट्राच्या धावा इथे मात्र पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली तर 14 वरती जाऊन पोहोचली. 14 धावा धावफलकावरती. नेक्स्ट मॅच सेमीफायनल नंबर 1 उपांत्य फेरीचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. सिद्धिविनायक बोरावळे विरुद्ध लंगोटी मित्रमंडळ करंजे अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर जर पाहिलं तर जय बजरंगबली दाभिड आणि श्री भैरवनाथ क्रीडा मंडळ देवळे अशी मॅच होईल. सेमीफायनल होईल 3 ओव्हरची. त्याच्यानंतर दाभिड आणि देवळे हे दोन संघ एकमेकांसमोर पाहायला मिळेल. पुढचा बॉल हा देखील नो बॉल. आता गोलंदाज गोलंदाजी करू शकणार नाही. वेस्ट साईडचे 2 नो बॉल प्रतीकने टाकले आणि प्रतीकला मात्र ग्रीप मात्र मिळाला नसावा रबर बॉलचा. टेनिस बॉल मध्ये चांगली गोलंदाजी प्रतीकने केली होती. आणि आता जर पाहिलं तर चला थोडीशी घाई करा. स्पीडअप घ्या. 15 धावा धावफलकावरती आहेत.
नवीन गोलंदाज ओमकार शेलार मात्र गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळतोय. अष्टपैलू खेळाडू रामवर्धनी कापडे संघासाठी आणि ओपनच्या गटामधून देखील आणि ज्या एजच्या टुर्नामेंट असतात वयाच्या टुर्नामेंट असतात त्यामध्ये देखील ओमकारला आपण पाहतो. रोहित पार्टी हा देखील चांगले खेळाडू पोलादपूर मधून जमा करतात आणि चांगले संघ त्यांची बांधणी पाहायला मिळते. हा बॉल देखील जर पाहिला तर चांगल्या पद्धतीचा होता. एकच धाव मिळाली आहे. युवा खेळाडूंना घेऊन हा संघ नेहमीच पाहायला मिळतात. ओमकार शेलार देखील आणि रोहित देखील आणि आता एक सिंगल मिळते. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 16 या आकड्यावरती 16 धाव फलकावरती आहेत. अरविंद पासवान आणि ओमकार शेलार या जोडीने देखील कित्येक स्पर्धामध्ये बॅटिंग करत असताना आपल्या टीमला विजेतेपद पटकावून दिलं. सिद्धेश शेट यांची नाईटची स्पर्धा पोलादपूरमध्ये सहानी ग्राउंड वरती तिकडे देखील विजेतेपद आणि ओपनच्या टीमला या टीमने पराभूत केलं. या देखील रेकॉर्ड या टीमच्या नावावरती आहे रामवर्धनी कापडेच्या. पुढचा बॉल हा बॉल चांगला आहे. स्किट झाला बॉल निघून गेला यष्टीरक्षकाच्या दिशेने. डॉट बॉल. ओमकारकडे अनुभव आहे आणि प्रत्येक भटवाडी घाटकोपर परिसरामध्ये देखील जर पाहिलं तर स्काय रायडर घाटकोपर या टीम मध्ये देखील ओमकार शेलारला पाहायला मिळतो आणि भावेश शेलारच्या जोडीनं क्रिकेट खेळत असताना त्याच्याकडे बराचसा अनुभव तो मात्र पाहायला मिळालाय. संदीप कदम यांच्या नेतृत्वाखाली देखील हा बॉल देखील चांगला आहे. अचूक टप्प्यावरती आहे. डॉट बॉल आणखीन एक 1 टू गो शेवटचा बॉल. 2 बॉल बाकी आहेत. हा फटका एक्स्ट्रा कव्हरला चांगला क्षेत्ररक्षक आहे परंतु बॉलची वाट पाहत राहिला. बॉल निघून गेला वन बाउंड मारीच्या पलीकडे. 4 धावा. आणखीन एक बॉल बाकी आहे. धावसंख्या जर पाहिली तर 20 धावांवरती जाऊन पोहोचले. 20 धावा फलकावरती आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ आणि शेवटचा बॉल बाकी. अजूनही जर पाहिलं तर 7 बॉल बाकी आहेत एरंडवाडी मुरा या टीमकडे. या 7 बॉल मध्ये तुम्हाला जास्तीच्या धावा बनवाव्या लागतील. 2 ते 3 मोठे फटके खेळले तर एक सन्मानपूर्वक धावसंख्येकडे वाटचाल हा संघ करू शकतो आणि क्षमता देखील आहे चेतनकडे. बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं परंतु बॉल काही मिळणार नाहीये. अशा पद्धतीने या षटकाची समाप्ती होते. तिसऱ्या 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती एक बाद 20 धावा. शेवटच्या षटकासाठी पाहूया कोणाला आमंत्रित केलं जाते. त्याला ओंकार थोडीशी घाई करा. शेवटचे 6 बॉल आणि या 6 बॉल वरती एरंडवाडी मुरा हा संघ कशा पद्धतीने धावा गोळा करतोय, कशा पद्धतीने धावा बनवतोय पाहावं लागेल. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 20 धावा फलकावरती आहेत. सूरज आलाय गोलंदाजी मार्कवरती. सूरजने देखील टेनिस बॉलच्या हंगामामध्ये चांगली गोलंदाजी त्याने देखील केली होती. कित्येक षटकं देखील त्याने जर पाहिली तर एका एका 2-2 धावाची पाहायला मिळाली होती. सूरज आलाय गोलंदाजी मार्कवरती. धावपुरे हाताचा हा गोलंदाज. पहिलाच बॉल फटका फसलाय. चेंडूने उंची जास्त घेतली. समोर फटका. क्षेत्ररक्षक दोन्ही पोहोचतायत. स्वतः गोलंदाज सूरज पोहोचलाय. दुहेरीचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. 2 धावा आल्या. 22 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. येणारे अजूनही जर पाहिलं तर 5 बॉलचा खेळ बाकी आहे. या 5 बॉलवरती धावा जास्तीच्या जमा कराव्या लागतील. सकाळी आम्ही सिक्सरची वार्ता करत होतो. पोलादपूर तालुका म्हटलं की सिक्सर सुप्रीमोचे बॉल टेनिसचे देखील आणि रबर बॉल देखील आणि संदीप कदम हे देखील नाते परंतु सुनील उतेकर जास्तीचे फॅन आहेत सिक्सरचे कारण त्यांच्या दोन्ही हातात सिक्सर सुप्रीमोचे हँड इनर तुम्ही कधी पहा ते असतात. पुढचा बॉल आडव्या बॅटने चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. बॅकवर्ड स्पेअर लेगच्या डोक्यावरून खणखणीत असा उत्तुंग षटकार. आखूड टप्प्याचा बॉल होता त्याच्यावरती प्रहार केला आणि धावा मिळवल्या त्या 6. शैलेश एखादी किल्ला लढवतोय तो मात्र चांगली झुंज देतोय
आणि धावा जमा करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय. धावसंख्या 28 वरती जाऊन पोहोचली आहे. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. चारही बॉल जर पाहिलं तर दोघांनी खेळले आणि 2 मोठे फटके अजूनही जरी आले तर एका सन्मानपूर्वक धावसंख्येकडे दोन्ही खेळाडूंची वाटचाल, संघाची वाटचाल होऊ शकते. एरंडवाडी मुरा टीमची 28 वरती धावसंख्या आहे. 4 बॉल बाकी आहेत. हा बॉल चांगला आहे. आता कट्टर पाहायला मिळाला. बाहेर निघाला बॉल. यष्टीरक्षकाचा वेध घेतला. डॉट बॉल. आता 3 बॉल बाकी आहेत. आज रुपेश दादा देखील पाहिलं तर एका वेगळ्या लुक मध्ये पाहायला मिळत आहेत. एक नवीन आणि वेगळा गॉगल घालून ते मैदानात दाखल झालेत आणि आपल्या टीमसाठी रामवर्धनी कापडे टीमसाठी पुढचा बॉल. हा देखील बॉल चांगला आहे. बाउन्स तेवढाच पाहायला मिळाला. कटर देखील होता आणि इकडे जर पाहिलं तर 22ची धाव मिळाली आहे. 29 वरती धावसंख्या. अजून 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 29 धावा धाव फलकावरती आहेत. 29 धावा धाव फलकावरती. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस साठी यायचंय. उपांत्य फेरीचा सामना क्रमांक पहिला. हा थोडासा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न ऑप्टिक्सच्या बराच बाहेर पिचिंग केलाय. पंचांनी दुनिया समांतर केलेत आणि व्हाईट बॉल घोषित केलाय. अवंतर स्वरूपाची धाव फलकावरती जोडली जाते. धाव फलक 1 ने वधारतोय आणि या धावसंख्या पुढे जाते 30 या आकड्यावरती. 30 धाव फलकावरती आहेत. आकर्षक ट्रॉफी तुम्ही पाहताय. सर्व काही गुण संपन्न अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गोवेलेकरांच्या माध्यमातून, गोवेले गावाच्या माध्यमातून, गोवेले ग्रामस्थांच्या माध्यमातून आणि शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेले या टीमच्या माध्यमातून देखील मॅचची लिडिंग एज यश मागे कोणतीही चुकी होणार नाही. चेतन बाद. लास्ट बॉल. शेवटचा बॉल. धावसंख्या स्थिरावली आहे 30 वरती. 30 धाव फलकावरती आहेत. शेवटचा बॉल. बॅकफुटला जाऊन शॉर्ट कव्हरला फटका खेळाय क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळेल का पाहावं लागेल. परंतु धावबादच्या रूपामध्ये फलंदाज बाद. एक धाव मिळाली आहे. धावसंख्या 31 विजयासाठी बनवायच्या आहेत. त्या 32 धावा रामवर्धनी कापडे या टीमला त्या अगोदर केला जाईल टॉस. या टॉस साठी लंगोटी मित्रमंडळ करंजे आणि सिद्धिविनायक बोरावळे दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी अगदी कॅमेऱ्याच्या समोर या. त्या ठिकाणी टॉस केला जाईल. गणेश आहिरे यांच्या शुभ हस्ते. कॅप्टन आहेत शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेलेचे आणि मागील स्पर्धा जिंकली त्यांच्याविषयी देखील सांगेल 2 शब्द. कारण मॅच जिंकली. प्रत्येक खेळाडू चिखलाने माखलेला होता आणि नंतर ट्रॉफी उचलली आणि मग नंतर सर्वांनी गणेश यांना चिखलामध्ये लोळवलं. कारण प्रत्येक खेळाडू चिखलाने भरला होता. ट्रॉफी घेऊन जायचे. कॅप्टन आहे आणि एकही चिखल नाही अंगाला. मग बाकीच्यांनी मैदानात प्रोग्राम केला. चला टॉस साठी करंजे लंगोटी मित्रमंडळ करंजे संदेश कर्नाळे आणि या सँडी समीर मापती. गणेश अहिरे या टॉस कॅमेऱ्याच्या समोर टॉस केला जाईल. टॉस जिंकलाय लंगोटी मित्रमंडळ करंजे. निर्णय सँडी
क्षेत्ररक्षण बॅटिंग करेल बोरावळे. 3 षटकांची मॅच असेल याची नोंद घ्या. चला रामवर्धन आणि कापडे बॅट्समन अंपायर. चला लगेचच मॅचला सुरुवात होईल. 31 धावांचा पाठलाग 32 धावांचा पाठलाग करायचा आहे. एक या तालुक्यातील आणि या हंगामातील टेनिस बॉलच्या हंगामातील या वर्षातील जोडी, एक यशस्वी जोडी मैदानाच्या आतमध्ये अरविंद पासवान आणि ओमकार शेलार बॅटिंगसाठी जाताना पाहायला मिळते. दोन्ही बॅटर्स इनफॉर्म बॅट्समन चांगला फॉर्म मध्ये आपण पाहायला मिळाले आणि 32 धावा करायच्या आहेत. लगातार 3 षटकारासाठी पारितोषिक आलंय या जोडीसाठी आणि रामवर्धनी कापडे संघाची A1 जोडी म्हणजेच ओमकार शेलार आणि अरविंद पासवान लगातार 3 षटकार ठोकले तर नाजिम तिवडेकर, सूरज चव्हाण आणि पद्मनाभ सकपाळ यांच्याकडून प्रत्येकी 200-200 रुपयाचे कॅश प्राइज आले. लगातारचे 3 षटकार मारा आणि प्रत्येकी 200-200 रुपये. नाजिम तिवडेकर, पद्मनाभ सकपाळ आणि सूरज चव्हाण. चला सुरुवात करा मॅचला. दुसऱ्या डावाला सुरुवात होतीये. उत्तर अर्धात सुरुवात होईल. एक 32 धावाचा पाठलाग करायचा आहे. 24 बॉल आणि 32 ची आवश्यकता. 32 धावा बनवायच्या या 4 षटकामध्ये आणि जर पाहिलं तर 8च्या सरासरीने धावसंख्या बनवायची आहे. रिक्वायर रन रेट 8चा आणि 8च्या धावगतीने देखील या लक्षाचा पाठलाग होऊ शकतो. परंतु अरविंद पासवान आणि त्याच्या जोडीला ओमकार हे दोघंही चांगल्या फॉर्मात आहेत आणि चांगल्या पद्धतीचं क्रिकेट, चांगल्या दर्जाचं क्रिकेट त्यांच्याकडून नेहमीच पाहायला मिळाले प्रेक्षकांना देखील. चला चेतन थोडस स्पीडअप घ्या. कारण बऱ्याच मॅचेस खेळवायच्या आजच्या दिवसामध्ये. चेतन आलाय गोलंदाजी मार्कवरती. अरविंद पासवान स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला ओमकार शेलार. 32 धावा किती षटकामध्ये बनवल्या जातात ती शेवटच्या बॉल पर्यंत सामना रंगतोय पाहावं लागेल. एरंडवाडी मुरा या संघाकडे देखील चांगले गोलंदाज त्यांना देखील वापरावे लागतील. पहिल्या षटकाला सुरुवात होते. 32 धावांचा पाठलाग करायचा आहे. नेक्स्ट मॅच चांगल्या पद्धतीची तुम्हाला पाहायला मिळेल. एक जबरदस्त मॅच यानंतर देखील आहे. सेमीफायनल क्रमांक 1. पहिला बॉल, पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग केलाय. व्हाईट बॉल, त्यावरती एक धाव. अशा 2 धावा मात्र मिळतील आणि श्री गणेश 2 धावांनी. आता 30 ची आवश्यकता. 24 बॉल आणि 30 ची आवश्यकता. त्या धावा तुम्हाला रोखाव्या लागतील. रामवर्धनी कापडे हा संघ आम्ही नेहमीच रुपेशदादा सकपाळ यांचा पाहतो. पीटीपीएलच्या स्पर्धेमध्ये देखील या नावाने आणि बिग बॅशच्या स्पर्धेमध्ये देखील. आणि कल्पेश मोहिते एकमेव कर्णधार जो मात्र रामवर्धनी कापडे या टीमचा नेहमीच पाहायला मिळालाय. परंतु ह्या संघाचा देखील जबरदस्त परफॉर्मन्स यावर्षी पाहायला मिळाला आहे टेनिस बॉल मध्ये. हा चेंडू जर पाहिला तर चेहऱ्यापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज चेतनचा झालाय. आज सचिन सुर्वे यांचा वाढदिवस मागे झाला परंतु आज सेलिब्रेट करतोय. शैलीदादा कोळसकर यांच्या वतीने
पुढचा बॉल. हा बॉल आता वाईट आहे. पंचांनी पाहिलं लगेचच सांगितलं की वाईट बॉल आहे. अबांतर स्वरूपाची धाव एकने वधारते. एकने धावसंख्या जर पाहिली तर 3 वरती जाऊन पोहोचते. 3 धावा धावफलकावरती. 3 धावा धावफलकावरती. हा बॉल चांगला आहे. गुंडले स्पॉट वरतून चेंडू राईज झालाय यष्टीरक्षकाच्या दिशेने. डॉट बॉल. डॉट चेंडू आलाय ओमकार शेलारवर. इथं मात्र दबाव टाकण्याचा प्रयत्न चेतनचा होतोय, परंतु ओमकार शेलार जास्त काळ शांत बसणार नाहीये. त्याच्या बॅटमधून मोठमोठे फटके नेहमीच पाहायला मिळतात. चांगले स्ट्रोक त्याच्याकडे आहेत. ताकद आहे, नजाकत आहे आणि तो मात्र खेळत असतो. हा बॉल फाईन लेगच्या दिशेने ओमकार शेलारच्या बॅट मधून आलाय. वन बाउंड सीमारेषा पलीकडे हा चौकार ओमकारच्या बॅट मधून. चौकार. धावसंख्या पुढे गेली. पुढचा बॉल. ओमकार शेलारसाठी चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हरला. वा, अप्रतिम फटका. नेत्रदीपक फटका. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. ओमकार शेलारच्या माध्यमातून हा बॉल सीमारेषा पलीकडे. षटकार. ही ताकद, ही नजाकत आणि चांगले फटके, चांगले स्ट्रोक त्याच्याकडे आहेत. ते दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगल्या दर्जाचं क्रिकेट आणि चांगल्या खेळाडूंसोबत का खेळलोय आणि गावासाठी क्रिकेट खेळण्याचा आनंद हा वेगळाच असतो. प्रत्येक जण आपल्या गावासाठी. पहा, विक्रोळीला मॅच खेळत होता ओमकार शेलार, परंतु तिकडची मॅच सोडली. माझ्या गावाची मॅच खेळायची, माझ्या गावासाठी जायचंय, तो इथे दाखल झाला डोंबिवलीमध्ये. कारण गावासाठी क्रिकेट खेळण्याचा आनंद काहीसा वेगळाच असतो. त्याच्या बॅटमधून 2 मोठे फटके आलेत. हा फटका देखील वा, अप्रतिम फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्याकडून चुकी होताना पाहायला मिळाली आहे. फाईन लेगच्या दिशेने फटका सजवला होता, परंतु धाव मिळेल ती केवळ एक. एकेरीच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाते. 14 या आकड्यावरती. 14 धाव फलकावरती.
हॅलो. 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 ठीक. हॅलो. तर चांगल्या पद्धतीने मॅच पाहायला मिळते. हा बॉल देखील जर पाहिला तर ऑफस्टिकच्या बाहेर पिचिंग केल्या. व्हाईट बॉल अवंतर स्वरूपाची धाव पाहायला मिळते. या षटकामध्ये मॅच जर संपली तर पद्मनाभ सकपाळ यांच्याकडून ₹200 कॅश प्राइज. दोन्ही खेळाडूंसाठी 100-100 रुपये असतील. धावसंख्या जर पाहिली तर पुढे गेली आहे 25. कोल्हापूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व्यासपीठाच्या मागे आपण उपस्थित राहा. त्या ठिकाणी अध्यक्ष साहेब उपस्थित आहेत. तर मी विनंती करेल सर्वांना, पदाधिकारी असोसिएशनचे पदाधिकारी व्यासपीठाच्या अगदी मागे आपण सर्वांनी उपस्थित राहा. धावसंख्या 25. फटका आलाय. अरविंद पासवान देखील शांत बसणारातला नाहीये. त्याच्याकडे देखील चांगले स्ट्रोक आहेत आणि त्याच्या बॅट मधून हा ब्रँडेड स्ट्रोक आलाय. षटकार 31 झाल्या. आता मात्र जर पाहिलं तर केवळ एका धावेची आवश्यकता विजयासाठी. त्यानंतर लगेचच सेमीफायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये जाईल आणि एक प्राइज तर त्याच्यासाठी लागू होईल. एक ट्रॉफी देखील. लंगोटी मित्रमंडळ करंजे विरुद्ध सिद्धिविनायक बोरावळे अशी मॅच पाहायला मिळेल. मॅच इथे मात्र फिनिश केली जाते का? आणि हो, केली आहे. लॉंगॉनच्या डोक्यावरून आलाय हा षटकार. मॅच फिनिश आणि स्टाईल षटकार.